सकाळ सकाळ बघा मस्तपैकी रानात आलतो. पाटा 7 वाजता आलतो. ज्वारी काढायचं चालू आहे बघा. आता एक रांग झाली बघा लावून. म्हणजे आता तुम्हाला विषय काय सांगायचा आहे माहिती आहे का मला महत्त्वाचं म्हणजे मी ज्वारी काढत होतो आणि ही आपली पाण्यासाठी पाईपासाठी दगड लावून ठेवलं होतं. तर मी दगड काढला बरं का, ही सिमेंटाचा तुकडा काढला आणि त्याच्या खाली बघा ही इचू खतरनाक इचू आहे. तुम्हाला हालून दाखवतो नाही तर परत म्हणसान डुप्लिकेट आहे. त्यामुळे आमनं काठी घेतो बघा. हो का हो आहे का आहे का आहे का आहे का ही जर चावला इचू 2-3 दिवस म्हणजे एक दिवस जर आत्ता सकाळी एकला चावला उद्या सकाळीपर्यंत उतरत नाही. एकदा डंक मारला की मारला. आता काय करावं लागेल. हो हो पळाला 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 बिळात पळाला होय हे बिळात पळाला इथं आतमध्ये गेलाय. आता माझा जर पाय जर पडला असता ना ह्याच्यावर 100% मला चावला असता. तर आपली बघा ज्वारी काढायची चालू आहे. कालचा ब्लॉग तर तुम्ही बघितलाच छान. ॲडोकाडोचं फळ खाल्लं होतं ती एकदम बेकार चव आहे. त्याला काहीतरी यूट्यूबला बघितलं ते रेसिपीमध्ये टाकतात का त्यात आणि खाऊन टाकतात. अशा पद्धतीने ज्वारी काढायची चालू आहे. ही बघा इचू कसा आला बाहेर परत अजून एकदा बघा उन्हातनं काठीने थोडं डवसतं. हवा दिसला का दिसला ह्यात पूर्ण ह्याच्यात विष असतं. हे हलतं नाही. मम्मी आलते जेवण घेऊन तर सुट्टी आहे घरी आहे का नाही. आता आम्ही लागलोय बघा दोघं काढायला ज्वारी. तिकडं काढली ज्वारी. मम्मी इचू बघितलं नाही होय तो इचू तिकडं होता तिकडं खाली ते दगड टाकली ना उचलून साईडला. मग आता चला म्हणलं आता मम्मी इकडं 2 पात धरणार आहे इकडं मी 2 पाता धरणार आहे आणि आता कडपर्यंत जाणार आहे. त्या कडपर्यंत आम्ही आहे का मोकळा. चला आम्ही काढतो ज्वारी. आम्ही काढून घेतो ज्वारी. चला ऊन झालंय आता पण ऊन म्हणून जमायचं नाही. ज्वारी काढावंच लागणार आहे. ज्वारी काढायला बाया माणसं भेटतच नाही. बाया भेटाना गडी भेटाना आम्ही घरच्या घरी चाललंय काढायचं. एवढी काढली या 2 दिवसात मी हळूहळू. आज आलाय आपला दाद्या. चला सगळी ट्रिप करून कंप्लीट करून आलोय आता. सगळी बाकीची कामं करून ना ज्वारी काढू लागायला आता मला. घरी आलो बघा स्वीटी लागली जेवण करायला. माझ्यासाठी थांबली होती पण मला म्हणलं काय एवढी भूक नाही तो जेवण करून घे. काय खाते या इथं पहिलं चटणी आहे. अरे उन्हाळा आहे स्वीटी. हा रानात इतकं ऊन आहे. तुला इचू बैला इचू होता लय मोठा रानात ऊन बी आहे इचू बी आहे. इचू कटा आज लय बाहेर निघतोय. मग मी कशी तिकडे आपलं आता आराम करते. हा रस घेऊन आपल्याला कुठला होय कसला रस ऊसाचा पाहिजे का नाही रस. कोण आहे भांडी पार गाडी खाली चालली. सावली पाहिजे त्यांना ऊन लागायला लागले. गाडीवर टाकी गाडी झाकून टाकू चळवट टाकू झाकून. उठून गेली असं निघून. होय कर जेवण. बाहेर इतकं ऊन आहे का नाही तर इकडं TV बघत बसल्यात. तर ह्यांच्यासाठी स्पेशल बघा मी काय काय खायला आणलंय दोघीसाठी. ह्यात भेळ आहे ह्यात ऊसाचा रस ह्यात किसकिस आईस्क्रीम हा आणि ह्यात काय ह्याला काय म्हणतात रोसली होती. मग मला म्हणली क्रीम रोलच पाहिजे मला खायचंय. तुझ्यावरच पाहिजे. घरात सगळ्यात बारकं कोण आहे कमेंट करून लगेच सांगते की घरात बारकं कोण आहे. हा तो असंच करणार आहे परत आहे की नाही. हा तर ती काढा पटक्यास चांगली जात आहे. ऊन लय कडक आहे त्याच्यामुळं हे होईन खराब होतं. हा अरे पण ही आहे रस आहे ऊसाचा रस आहे. यात हे आणलंय क्रीम रोल आणलंय
इथं किसने आणली ती रस आहे प्या गोड आहे ती खाऊ नका आधी. इकडे बेळ आणली बेळ खावा. हा कुठलं फ्रीजला ठेवा की त्याला काय नाही होत त्याला. मग ह्याची चौकशी लागायची तुम्हाला. कसं आयुष्याचा तडाखा चालू आहे कसं मस्तपैकी फ्रीज बघत. हा तुझं चष्मा लावूनच. हा इतका ऊन आहे कडक आहे. कडक आहे माहिती का. थोड्या वेळासाठी लाईट गेली तर नको नको वाटत होतं घरात. बाहेर जावं तर ऊन आहे कडक काय करावं. अगं पण आपला पत्रा आहे गरम होतोच. हा आपल्याला पुढच्या रूमा बांधल्या परत टेन्शन नाही राहणार. कारण की ह्याची काय करणार आहे आम्ही अजून परत घराचं रिटर्न काम करणार आहे. घर परत वाढवणार आहे आम्ही आहे की नाही. ते ठेव फ्रीजला वरती डीप फ्रीजला ठेव काय खराब होत नाही. बघा इथं ओली बेळ ऐक की आता कांदावाला काढली का कुठली काढली. वरती कांदा बांधलाय होता इथं ह्यानी. हे तिखट आहे बेळ ती माझ्यासाठी आणली ती न खाऊ तुम्हाला दुसरी खावा. चला आता आम्ही मस्तपैकी गरमागरम आणि थंड थंड कोल्ड ड्रिंक आईस्क्रीम आणि थोड्या वेळानं काय कुरकुरीत गोड स्वीट क्रीम रोल. कुठं आहे त्याच्या पशीच आहे. काढ बरं बाहेर कसं आहे. हा हा फ्रेश आहे पूर्ण. हा ती अरे पण ती बेकरीत ना आणलंय. ती पण बेकरीत बनवतात पण दुसरीकडे कसं बी बनवतात. प्रत्येकात बनवायची वेगळी पद्धत आहे. हा खावा आता खावा मस्तपैकी. ही ठेवा फ्रीजला गार होईल ठेवा तुम्ही. चला मला खाऊ द्या आता चमच्याने. कशी तोंड चालत कशी वाकडी तोंड होते. चार्जर काय पैसे नाहीत सारखे पैसे. काल 2-4 वेळा झालं 1000-2000 बिजू घालायचं काय किसायचं वय लय भारी लागतं माहिती का. त्यासाठी म्हणलं गो खावा तुम्ही. आता फायनली बघा रानामध्ये पोचलो मस्तपैकी गार रस पिलो म्हणजे उसाचा रस पिलो. मस्तपैकी भेळ खाल्ली गरमागरम. गरमागरम म्हणजे तिचं पाणी वरून टाकलं होतं त्यामुळे गरमागरम असं म्हणतोय मी. परत खिस्सेचं आईस्क्रीम खाल्लं. चला गार पाणी पिलो. आता वाजून गेले 4 वाजून गेलेत म्हणजे 5 वाजत झाले तरी ऊन काय नाव नाही कमी घ्यायचं. कुठली ही कडल न्यायची का अख्खी चाल. त्या कडपासनं आणि ह्या कडपर्यंत ज्वारी काढून झाली. हात बघू शकता फोडाने पार निबार झाले. मम्मीने तर कमराव हात ठेवला. हा गाव येणार की दिसतंय की. ती बघा इथं स्वयंपाक करते आणि स्वीटीची भाकर बघा अशी मस्त पैकी फुकली. ही बघा ना पण काय होय की हार्ट झालाय काच भारी आहे की. घरी आलो बघा मस्त पैकी फ्रेश झालो आणि आता सुटी लागली स्वयंपाक करायला. आणि रानातले कपडे इथं ठेवले. तिकडे काय करते भाजी भेंडीची भाजी चालू. दुसरी ह्या काय ह्या पागलत बघा की काय आम्हाला बघू दे. सोयाबीन आणि ह्यात भात केलाय का. तर आज दिवसभर रानातच होतो आणि अजून बी 2-3 दिवस रानातच जाणार आहे ज्वारी काढायला. अजून वेळ जाणार आहे. सुटीची आहे माझ्या बाबा घरी काय आहे तेव्हा. हां